मराठी महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी संग्राम. कर्नाटकच्या निवडणुका आणि महाराष्ट्रात जल्लोष केला जातो आहे. म्हणजे महाराष्ट्रात एकटे जल्लोष केला जात नाही, संपूर्ण देशभरामध्ये जल्लोष केला जातो आहे. भारतीय जनता पार्टीचा तिथं दारुण पराभव झाल्यासारखी स्थिती आहे. म्हणजे एकीकडं केंद्रामध्ये त्यांची सत्ता आहे, अलीकडच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये केंद्रीय संस्थांची जी काही कारवाई आपण पाहतो आहे या सगळ्या गोष्टी, दुसरीकडं त्याच कर्नाटकामध्ये बजरंग दलांवर बंदी घातल्याच्या ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी बाहेर काढल्या, पुन्हा त्याच्यावरून चर्चा झाली, राजकारण धर्माकडं नेलं, अनेक गोष्टी घडल्या. दुसरीकडं चित्रपट केरळा स्टोरी म्हणून काढला, त्याच्यामध्ये वाद घालण्याचा प्रयत्न झाला. या सगळ्या गोष्टींना मागे सारत कर्नाटकाच्या नागरिकांनी काँग्रेसला भरभरून साथ दिली आहे. काँग्रेसला थेट सत्तेमध्ये नेऊन बसवलं आहे. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीमधून काय साध्य केलं आहे काँग्रेसने हे जाणून घेण्यासाठी आपण दादासाहेब मुंडे यांच्याकडे आलेलो आहोत, काँग्रेस नेते. दादासाहेब, तुमचं मराठी महाराष्ट्रामध्ये स्वागत आहे. कर्नाटकमधला कसला विजय आहे? म्हणजे महाराष्ट्रात आपण पाहतोय, देशभरामध्ये पाहतोय, या सगळ्या गोष्टी चित्रपट आले, काही वाद निर्माण केले, जातीय तेढ निर्माण करण्यासारखे प्रसंग भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांकडून केले. मीडिया सेंट्रलचा असेल, ह्या सगळ्या गोष्टी त्यांना सहकार्य करत होत्या. मात्र कर्नाटकमध्ये काँग्रेसला विजय मिळाला. कर्नाटकामध्ये काँग्रेस पक्षाचा विजय म्हणजे मन की बात विरुद्ध संविधान असा विजय आहे तो. कारण गेली 8-9 वर्षापासून देशामध्ये ज्या पद्धतीचं वातावरण आहे, हम करे सो कायदा अशा पद्धतीची भूमिका भारतीय जनता पार्टीची आणि त्यांच्या नेतृत्वाची होती. आपण कर्नाटकमध्ये पाहिलं की 2018मध्ये अशाच पद्धतीचं एकदा बंड कर्नाटकामध्ये झालं होतं आणि तेव्हाही कर्नाटकातल्या काँग्रेस पक्षाच्या मित्रपक्षांच्या काही आमदारांनी राजीनामे दिले आणि मग ते भारतीय जनता पार्टीत गेले. आपल्याला निकालानंतर माहीत झालं असेल की ज्या 17 आमदारांनी बंड केलं होतं त्याच्यातल्या 11 आमदारांचा त्याच्यात पराभव झालेला आहे. म्हणजे बंडांची भाषा ही कर्नाटकामध्ये अत्यंत जनतेने थंड केलेली आहे. आणि कर्नाटकाचं विशेष वैशिष्ट्य असं की कर्नाटकाचं राजकारण हे जातीबहुल आहे. भाषावर प्रांत रचनेच्या संदर्भानं काही टच कर्नाटकातल्या राजकारणाला आहे. आणि या वेळेच्या निवडणुकीचं खास वैशिष्ट्य म्हणजे काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांचं कष्ट तिथं प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे. दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट की काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची माळ खरगेंच्या गळ्यात पडली. खरगेंचं तो स्वतःचं स्टेट आहे. खरगे तिथले मोठे नेते आहेत. 9 वेळा विधानसभा, 2 वेळा लोकसभा, एकदा राज्यसभा, एकदा केंद्रीय मंत्रिपद आणि सिनियर लीडर ज्याला म्हणतो असे खरगे तिथले नेते आहेत. मला वाटतं की खरगेंचं राज्य आणि देशामध्ये जाणारा मेसेज, कारण काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षाच्या राज्यात जर आत्ता पराभव झाला असता काँग्रेसचा, तर काँग्रेस हे मानसिकदृष्ट्या खचलं असतं. आणि खरं म्हणजे काँग्रेस अशी एक पार्टी आहे की देशभरातल्या सगळ्या राज्यामध्ये काँग्रेसचा झेंडा जसा आहे तसा झेंडा धरणारा दांडा असलेला कार्यकर्तासुद्धा प्रत्येक प्रांतात आहे. हे त्या विजयाचं रहस्य आहे. कर्नाटकमध्ये अनेक गोष्टी आपल्याला पाहायला मिळाल्यात. भारतीय जनता पार्टीकडून हर मुमकिन कोशिश करण्यात आली. म्हणजे अनेक गोष्टींच्या हद्दी पार करून या सगळ्या गोष्टी करण्यात आल्या. काँग्रेस नेत्यांना अटक असेल, राहुल गांधींसारख्या म्हणजे ज्येष्ठ नेत्यावर कारवाया असतील, या सगळ्या गोष्टी आजमावून पाहिल्या. मात्र तिथे कुठल्याही प्रकारची जनता झुकलेली नाही. म्हणजे हे कसं वाटतं तुम्हाला की भारतीय जनता पार्टीची आता वेळ आलेली आहे का? काउंटडाऊन सुरू झालेलं आहे का केंद्रापर्यंत? नाही, मुळात काय की भारतीय जनता पार्टीच्या प्रवाहाच्या विरुद्ध दक्षिणेतलं ते प्रवेशद्वार होतं असं भारतीय जनता पार्टी वारंवार सांगत होती की दक्षिणेत जाण्याचं आमचं प्रवेशद्वार कर्नाटक आहे. आणि त्या दृष्टीने त्यांनी प्रयत्न केला होता. येदियुरप्पांना ज्या पद्धतीनं त्यांनी देशभर त्याची प्रसिद्धी केली होती. परंतु यावेळेस कर्नाटकाच्या विजयामध्ये ज्या महत्त्वाच्या 2-3 गोष्टी आहेत त्यातली एक महत्त्वाची गोष्ट काय आहे, कर्नाटकाचं राजकारण हे स्थानिक लेवलला फार मोठ्या प्रमाणात महत्त्व दिलेलं राजकारण होतं. कर्नाटकामध्ये जेव्हा उमेदवारी देण्यात आली तेव्हा उमेदवारांना फार दिवसापूर्वी सांगण्यात आलं की तुम्ही आता उमेदवार आहात. म्हणजे काय होतं की निवडणुकीचा अगदी फॉर्म भरायचा वेळ संपते आणि तरी उमेदवारी जाहीर झालेली नसते. मात्र कर्नाटकामध्ये काँग्रेसनं हा चांगला पायंडा पाडला की फार अगोदर काँग्रेसची उमेदवारी यादी जाहीर केली आणि ती यादी जाहीर केल्यामुळे त्यांना स्कोप भेटला. दुसरी गोष्ट, ज्या मुद्द्यावर काँग्रेस ही निवडणूक लढली ते मुद्दे अत्यंत महत्त्वाचे आहेत. कर्नाटकामध्ये राहुल गांधींनी जी 5 आश्वासनं दिली लोकांना, त्याच्यामध्ये महत्त्वाचं आश्वासन हे की 200 युनिटपर्यंतची वीज बिलं जी आहेत ती माफ होणार आहेत. महिलांना न्याय योजनेअंतर्गत 6,000 रुपये आर्थिक मदत होणार आहे. 10 किलोपर्यंतचं अन्नधान्य कुटुंबांना मोफत मिळणार आहे. सूचित बेरोजगारांना नोकरी आणि भत्ता देण्याचं आश्वासन त्यांनी दिलेलं आहे.
जुनी पेन्शन योजनेचा विषय त्यांनी अत्यंत गंभीरपणे घेतलेला आहे. मला वाटतं त्यांच्या या शब्दामुळे लोकांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि ज्या 99 विधानसभा मतदारसंघ आहेत जे संबंधित, जिथून भारत जोडो यात्रा राहुल गांधींची गेली, त्या भारत जोडो यात्रेच्या ज्या जागा आहेत त्याच्यातल्या 75% जागा कालच्या निवडणुकीत विनिंग झालेल्या आहेत. याचा अर्थ काँग्रेस पक्षानं ज्या पद्धतीनं कॅम्पेन केलं यावेळेस निवडणुकीचं, ते कॅम्पेन अत्यंत महत्त्वाचं होतं. कारण यावेळेसचा जो मुकाबला करायचा होता तो केवळ विकासाच्या मुद्द्यावर विषय नव्हता, तर भारतीय जनता पार्टीनं ज्या पद्धतीनं 8-9 वर्षापासून हवेत बार उडवण्याचा प्रयत्न केलेला आहे, म्हणजे त्यांनी काही जी स्वप्न दाखवली होती, आजचे दिन दाखवले होते, प्रत्यक्षात काही आलं नाही. आणि यावेळेससुद्धा तुम्हाला आश्चर्य वाटेल की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी 19 सभा घेतल्या कर्नाटकामध्ये, 6 मोठ्या रॅलीज त्यांनी केल्या, अमित शहानी अनेक रॅलीज केल्या आणि त्यांनी शेवटी खरं म्हणजे केरला स्टोरी नावाचा चित्रपट ज्या पद्धतीनं आणला आणि त्या चित्रपटाची हवा ज्या पद्धतीने त्यांनी केली, मला वाटतं की भारतीय जनता पार्टीने याचं कधी उत्तर दिलं नाही की शहनाज हुसेन कुणाचे जावई आहेत, अब्बास नक्वी कुणाचे जावई आहेत, भारतीय जनता पार्टीच्या मोठ्या नेत्यांच्या मुली लव जिहादच्या बळी आहेत, त्याच्यावर का भारतीय जनता पार्टी बोलत नाही आहे. केरळाचा मुद्दा इमोशनल करायचा, 3 मुलींचा प्रश्न 32,000 मुलींचा करायचा आणि त्या पद्धतीनं दाखवायचं आणि अक्षरशः केरला स्टोरी चित्रपट फुकट बघा, फुकट दाखवायचा, लोकांना जाहिराती करायची की हा चित्रपट बघून घ्या, पूर्ण कुटुंबानी चित्रपट बघा. म्हणजे प्रत्येकाच्या कुटुंबात जसं काय लेव जिहादचा आत्ता भयंकर समस्या आहे अशा पद्धतीचं वातावरण देशामध्ये निर्माण झालं. आश्चर्याची गोष्ट म्हणजे लव जिहादच्या या विषयावरचा पिक्चर आल्यानंतर जो परवा केंद्रीय बोर्डाचा निकाल लागला त्याच्यामध्ये 99.99% केरळचा निकाल आहे CBSEचा आणि जिथे या विषयाचा काही संबंध नाही त्यांचा निकाल 70%. मला वाटतं केरळ या दृष्टीनं सुद्धा पुढे आलं पाहिजे, दिसलं पाहिजे. केवळ चित्रपटासाठी बदनाम करून, त्या चित्रपटातल्या स्टोऱ्या बदनाम करून तुम्हाला मतं मिळणार नाहीत. आणि शेवटी तर भाजपने अत्यंत गलिच्छ राजकारण केलं. बजरंग बली विरुद्ध बजरंग दल असं त्या निवडणुकीला स्वरूप आलं होतं. कारण आम्ही बजरंग बलीच्या संदर्भानं काही गोष्टी बोललो की तुम्ही त्याला बजरंग दलाचा संदर्भ जोडला आणि बजरंग दलाने तर अक्षरशः एक दिवस पूर्ण रॅलीज काढल्या. मतदान करताना सुद्धा मोदींनी सांगितलं की जय बजरंग बली असं म्हणा आणि मतदान करा. खरगेंनी सांगितलं जय बजरंग बली तोडो दुश्मन की नली. म्हणजे उत्तर तर तुम्हाला मिळणारच ना. मोदींना कोणीतरी शिव्या दिल्या त्याचाही त्यांनी मुद्दा केला की देखो प्रधानमंत्री को गालियां दी जा रही आहे. म्हणजे देशाचा कोणताच पंतप्रधान आपल्याला दिलेल्या शिव्याचा उहापोह करत नव्हता. मात्र या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीनं जे गलिच्छ राजकारण करायला पाहिजे त्या गलिच्छ राजकारणाच्या सगळ्या हद्दी संपल्या. मात्र या सगळ्याला पुरून जे आमचे 2 माणसं उरले ते म्हणजे आमचे नेते आदरणीय राहुल गांधी असतील, प्रियंका गांधी असतील आणि स्थानिक नेतृत्वाला जे महत्त्व दिलं गेलं कर्नाटकात. खरं म्हणजे ही गोष्ट फार मोठी, मला वाटतं महाराष्ट्रातल्या काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी आणि नेतृत्वाने सुद्धा ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की स्थानिक कार्यकर्ता जगला पाहिजे, टिकला पाहिजे. तोच कार्यकर्ता तुमचा खरा खांब आहे. डी शिवकुमार आणि सिद्धरामय्या यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरली. या दोघांनी हातात हात घालून सामान्य कार्यकर्त्याला महत्त्व देऊन राज्यामधल्या विशेषतः कर्नाटकामधल्या मध्य कर्नाटक आणि बाँड्रीवरचं जे कर्नाटक, हैदराबाद कर्नाटक असेल, महाराष्ट्र कर्नाटक असेल, ग्रेट कर्नाटक असेल, कल्याण कर्नाटक असेल, या सगळ्या भागामध्ये या दोघांनी ज्या पद्धतीचं कॅम्पेन चालवलं आणि कार्यकर्त्याला जी ताकद दिली, मला वाटतं की हा कार्यकर्त्यांचा विजय आहे. कारण देशामध्ये काँग्रेसच्या विचाराची गरज आहे. काँग्रेसचा विचार हा गांधी विचाराचा पुरस्कर्ता आहे. काँग्रेसचा विचार हा धर्मनिरपेक्ष विचार आहे. सगळ्या जाती धर्मातल्या लोकांना बरोबर घेऊन जाणारा हा पक्ष आहे. आपल्या देशामध्ये अनेक जातीची, अनेक धर्माची, अनेक पंथांची, जवळपास 6,000 जातीची लोक राहतात आणि म्हणून आम्ही जे आता आश्वासन दिलं जाहीरनाम्यामध्ये की तिथे सत्ता आल्यानंतर या देशात जातीय जनगणना केली जाईल, मला वाटतं हा सुद्धा मुद्दा या निवडणुकीदृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा होता. मला एक न्यूट्रल प्रश्न सर्वात महत्त्वाचा विचारायचा आहे की प्रधानमंत्री हे भारत देशाचे आहेत. एकीकडं भारतीय जनता पार्टीचे नेते पुढारी असं म्हणतात की प्रधानमंत्र्यांना शिवीगाळ केली जाते. ती प्रधानमंत्र्यांना शिवीगाळ आहे का वैयक्तिक मोदींना शिवीगाळ आहे? मला याच्यामधला म्हणजे ते पचन होत नाही आहे की एक प्रधानमंत्री कुठल्या तरी एखाद्या पक्षाच्या सभेसाठी किंवा प्रचारासाठी जाऊ शकतात का? नरेंद्र मोदी यांनी कुठलीही प्रचारसभा सोडली नाही भारतीय जनता पार्टीसाठी मतं मागण्यासाठी. प्रधानमंत्री स्वतः म्हणून एकीकडे सांगितलं जातं प्रधानमंत्र्याला शिवीगाळ केली जाते, मात्र नरेंद्र मोदी एखाद्या पार्टीसाठी, मग भाजपाच्या पार्टीसाठी मतं मागण्यासाठी जातात तेव्हा प्रधानमंत्री पद हे घरी सोडून जातात का, असा मला प्रश्न विचारायचा होता. मुळात असं आहे की देशामधली काही संविधानात्मक पदं आहेत, जसं राष्ट्रपती आहे, पंतप्रधान आहे, राज्याचा मुख्यमंत्री आहे, याला संविधानात्मक घटनात्मक दर्जा आहे आणि
असा एक संकेत आहे की राज्याच्या मुख्यमंत्र्याबद्दल, देशाच्या पंतप्रधानाबद्दल, देशाच्या राष्ट्रपतीबद्दल गैरसंविधानात्मक बोललं जाऊ नये. मग ती कुठलीही गोष्ट असेल, तो पंतप्रधान कसाही असेल, परंतु त्या पदाबद्दल बोललं जायचं नाही असा एक संकेत आहे आपल्याकडे. आणि म्हणून जेव्हा जेव्हा या पदाबद्दल बोललं जातं तेव्हा तेव्हा त्यांच्यावर देशद्रोहाचा किंवा अजून अन्य काही गुन्हे दाखल होतात. परंतु गेल्या 9 वर्षात पंतप्रधानांनी स्वतःच्या पदाच्या सगळा संविधानात्मक दर्जा जो आहे तो खालावून घेतला आहे. त्यांनी स्वतःच्या पदाला दर्जाच ठेवला नाही. तुम्ही आता बघितलं सुप्रीम कोर्टात काल की कोश्यारीसारख्या राज्यपालावर जी सडकून टीका केली किंवा त्यांच्याबद्दल जे म्हटलं गेलं, मला वाटतं की त्यांच्यावर काही गुन्हे दाखल करावेत इतकं वाईट कोश्यारींनी राज्याचं केलं. असंच पद्धतीनं पंतप्रधानांनी सुद्धा देशामध्ये स्वतःच्या पदाची पद आणि प्रतिष्ठा न ठेवता पंतप्रधानांनी ज्या पद्धतीची चुकीची भूमिका घेतली, कारण त्यांनी अनेक ठिकाणी पक्षीय भूमिका बाजूला ठेवून देशाच्या आणि समाजाच्या हिताचं काय आहे याचा विचार करणं अपेक्षित आहे. दुर्दैवानं या देशाचा पंतप्रधान समाजाच्या आणि राष्ट्राच्या हितापेक्षा पक्षाच्या हिताला महत्त्व देऊ लागले आणि म्हणून ते पक्षाच्या हिताला महत्त्व द्यायले म्हणून लोकांचा बांध फुटला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं होतं की जिथे सहनशीलतेचा अंत होतो तिथे क्रांतीचा उदय होतो. माणसांचा बांध फुटला आणि मग माणसं पंतप्रधानाबद्दल, मुख्यमंत्र्याबद्दल, राज्यपालाबद्दल अत्यंत खालच्या स्तरावर बोलू लागली. खरं म्हणजे हे असंविधानात्मक आहे बोलणं, परंतु यांचा बांध फुटला. यांच्या बी शेवटी काही सीमा आहेत. मला वाटतं की पंतप्रधानांनी आणि अशा पदावर काम करणाऱ्या लोकांनी सुद्धा त्या पदाची आणि प्रतिष्ठा राहील असंच वागलं पाहिजे, असंच बोललं पाहिजे. पंतप्रधान ज्या पद्धतीनं बोलतात, जसं गुराख्या मागची पोरं बोलतात, म्हणजे जनावरामागलची गुराखी पोरं बोलतात, तसं या देशाचा पंतप्रधान बोलतो. मला वाटतं की नरेंद्र मोदी साहेबांनी याचा सुद्धा विचार केला पाहिजे आणि पक्षीय भूमिकेच्या पलीकडे जाऊन हा देश आहे, पक्षीय भूमिकेच्या पलीकडे जाऊन हा समाज आहे. आणि पक्ष काय आज आहे उद्या नाही, आज यांची सत्ता आहे उद्या त्यांची नाही, सत्ता येतील आणि जातील, मात्र हा देश आणि हा समाज टिकला पाहिजे एवढी प्रतिष्ठा त्या पदाची त्यांनी ठेवली पाहिजे. आणि म्हणून खरं म्हणजे त्यांच्याबद्दल बोललं जातं ही खेदजनक गोष्ट आहे की एखाद्या पंतप्रधानाबद्दल कुणी वाईट बोलावं, पण पंतप्रधान सोनिया गांधीबद्दल वाईट बोलत असतील, राहुल गांधीबद्दल वाईट बोलत असतील, ते राजीव गांधीबद्दल बोलत असतील, ते पंडित नेहरूबद्दल बोलत असतील, ते महात्मा गांधीबद्दल काहीतरी बोलत असतील. मला वाटतं की जिथं राष्ट्रीय सन्मान होत नाही, राष्ट्रीय नेतृत्वाचा सन्मान होत नाही, आमच्या सगळ्या स्वाभिमानाचा सन्मान होत नाही, तिथे पंतप्रधानाला या गोष्टीला सामोरे जावं लागेल. शेवटचा प्रश्न आहे, सिद्धरामय्या मुख्यमंत्री होतील की डी के शिवकुमार? 2-3 नावं याच्यामध्ये आहेत. दोघंही जे तिथं प्रभावी आहेत, समाजाचे आहेत किंवा मग पक्षाचे नेतृत्व म्हणून प्रभावी आहेत. कोण मुख्यमंत्री होऊ शकतं? खरं म्हणजे कर्नाटकामध्ये जे बहुमत आलेलं आहे काँग्रेस पक्षाला, ते बहुमत अत्यंत महत्त्वाचं बहुमत आहे. या बहुमतामध्ये पक्ष देईल तो नेता स्वीकारावा असंच हे बहुमत आहे. परंतु एक नक्की आहे की दिल्लीतून कोणतंही नेतृत्व लादलं जाईल असं मला वाटत नाही, कारण लोकभावना काय आहे ती लक्षात घेईल नेतृत्व. आणि कर्नाटकामध्ये जी स्थिती आहे, कारण 2005पासून सिद्धरामय्या हे काँग्रेस पक्षात आहेत, त्याच्या आधी ते JDUमध्ये होते, त्याच्या आधी ते समाजवादी होते, परंतु त्यांनी काँग्रेस पक्षामध्ये ज्या पद्धतीची स्वतःची प्रतिमा बनवली, लोकांना कदाचित माहीत नसेल की सिद्धरामय्या हे कर्नाटकातले अत्यंत लोकप्रिय नेते आहेत, मातीशी जुडलेले नेते आहेत. आणि त्यांनी ज्या पद्धतीनं सिद्धरामय्यांनी सगळं वातावरण तयार केलं आहे ते भटक्या विमुक्त समाजातले आहेत. महाराष्ट्रातला जो धनगर समाज आपण ज्याला म्हणतो त्या समाजाशी ते निगडीत आहेत. आणि सिद्धरामच मुख्यमंत्री होतील या अर्थाने बऱ्याच लोकांनी त्यांना मतं दिलेली आहेत. दुसरं जे आहे डी शिवकुमार, खरं म्हणजे हा डॅशिंग नेता आहे, पक्षाचा एकनिष्ठ नेता आहे. आणि सर्वात महत्त्वाचं की डी शिवकुमार हे NSUI युवक काँग्रेसपासून, फादर काँग्रेसपासून आले, अत्यंत ताकदवर नेते आहेत, गद्दावर नेता ज्याला आपण म्हणतो, इतका प्रचंड ताकदीचे ते नेते आहेत. परंतु त्यांच्या काही गोष्टी अशा आहेत, जसं त्यांच्यावर काही गुन्हे दाखल आहेत, अशा पद्धतीचा इश्यू केला जाऊ शकतो नंतर, किंवा एका गुन्हेगाराला मुख्यमंत्री केलं. मला वाटतं काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस सृष्टी याच्यावर मार्ग काढेल आणि कदाचित 2 टप्प्यामध्ये हे मुख्यमंत्रीपद दिलं जाऊ शकतं की काय, अशी सुद्धा शंका आहे की काही काळासाठी, कारण सिद्धरामय्यांचं आता 76 वर्ष वय आहे. हे लक्षात घेऊन सिद्धरामय्यांना संधी दिली जाईल. पुढे काँग्रेस डी शिवकुमारांना ते प्रदेशाध्यक्ष आहेत, चांगली महत्त्वाची खाती दिली जातील, त्यांच्या हातात कारभार राहील. मला वाटतं की काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता म्हणून जो कोणी मुख्यमंत्री होईल तो मुख्यमंत्री स्वीकारावा अशी काँग्रेस कार्यकर्त्याची मानसिकता आहे. त्याचं कारण आहे की काँग्रेसच्या दृष्टीनं कर्नाटक हे राज्य देशातल्या परिवर्तनाची नांदी ठरणारं राज्य आहे. जसं आपण मध्यंतरी म्हणालो की कसबा महाराष्ट्राच्या राजकारणाच्या बदलाची नांदी आहे, तसं कर्नाटक देशाच्या राजकारणाच्या बदलाची नांदी आहे. कर्नाटकात भाजप हरलं आहे म्हणजे देशात भाजप हरण्याची सुरुवात झालेली आहे आणि त्या सुरुवातीचं नेतृत्व डी शिवकुमार आणि सिद्धरामय्या करणार आहेत. मुख्यमंत्री कोण होणार हे फारसं महत्त्वाचं नाही. काँग्रेस पक्षाचा जो कोणी मुख्यमंत्री होईल
तो आदरणीय राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्या नेतृत्वाखाली काम करणारा मुख्यमंत्री होणार आहे. म्हणून जो कोणी मुख्यमंत्री होईल त्याला महाराष्ट्रातल्या काँग्रेसच्या वतीनं, आम्ही कार्यकर्त्याच्या वतीनं नक्कीच शुभेच्छा. नक्कीच हे दादासाहेब मुंडे होते आणि काँग्रेसच्या कर्नाटकातील विजयावर त्यांनी परखड मत मांडलेलं आहे. भारतीय जनता पार्टी कशी चुकली, कुठं चुकली, काय काय फंडे आजमावले, त्याच्यानंतरही ते पराभूत झालेत, अशी परिस्थिती कर्नाटकामध्ये आहे आणि मोठ्या प्रमाणावर काँग्रेसला तेथील मतदारांनी स्वीकारलेलं आहे. अनेक गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. काँग्रेसच्या काही घोषणा असतील, काही घोषणापत्रांमध्ये त्यांनी ते काही आश्वासनं दिले, शब्द दिलेले आहेत. काँग्रेस येणाऱ्या काळामध्ये पाळेल याच आश्वासनाला मतदारांनी साथ दिली असावी किंवा मग भारतीय जनता पार्टीकडून कुठल्याही प्रकारच्या सुखसुविधा दिलेल्या नसाव्यात, म्हणूनच काँग्रेसला पुन्हा निवडून दिलं गेलं अशी परिस्थिती असू शकते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या अनेक सभा झाल्या, मात्र त्यालाही नागरिकांनी जुमानलेलं नाही. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आपली गरिमा प्रतिमा सांभाळू शकत नाहीत असंही त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे भारतीय जनता पार्टीसाठी शिकण्यासारखी हे दिवस आहेत. येणाऱ्या काळामध्ये कर्नाटकच्या विजयानंतर हा केंद्रापर्यंतचा विजय असेल. हा केवळ कर्नाटकचा विजय नसेल, तर हा भारताचा विजय असेल आणि भारताच्या विजयाकडची ही घोडदौड आहे असंही या ठिकाणी दादासाहेब मुंडे यांनी सांगितलं आहे. कॅमेरा पर्सन परिवर्तनसह मी संग्राम दानवे, मराठी महाराष्ट्र न्यूज, बीड.